आता व्यवस्थित समजा प्रमोशन पॉलिसी काय असते. 20 ते 35% जर गुण असतील एखाद्या विद्यार्थ्याला तर त्याला ही पॉलिसी लागू. मॅथमॅटिक्सचे 2 पेपर तुम्हाला तुमची 11वी करत असताना काय करता येतात, परीक्षा तुम्हाला देतात. म्हणजे 11वी ही तुमची एक साईडला चालू असणार आणि तुमचं मॅथमॅटिक्सचे 2 पेपर जे आहेत ते सुद्धा तुम्हाला देता येतात. ह्यालाच म्हणतात लेखी परीक्षेमध्ये भाषा विषयामध्ये 80 पैकी तुम्हाला 80 मार्क देण्याचा काय केलेलं आहे, बोर्डाने ठरवलेलं आहे. म्हणजे खूप काटेकोरपणे होणार आहे. 4 टप्प्यामध्ये पेपर चेक केला जाणार आहे. याचं कारण आहे. नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर 2026 ची बोर्ड परीक्षा आहे. तर त्या बोर्ड परीक्षेमध्ये थोडेफार चेंजेस करण्यात आले निकालाच्या संदर्भात किंवा मार्किंग सिस्टम, ग्रेडिंग सिस्टमच्या संदर्भामध्ये थोडेफार चेंजेस करण्यात आले. तर ते चेंजेस काय काय आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. व्हिडिओ शेवट तुम्ही बघा, मित्रांना शेअर करा, चॅनल पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, काय चेंजेस करण्यात आलेले आहेत तर ही खूप मोठी अपडेट आहे, सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. तर जर माहिती नसेल तर माहिती करून घ्या. मित्रांना पण तुम्ही सांगा की अशा पद्धतीचे चेंजेस झाले ज्यांनी की या माहितीपासून ते काय वंचित राहणार नाही किंवा त्यांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर पहिलं काय तर आता याच्यामध्ये काय काय बदल करण्यात आलेले आहेत तर 2026 मध्ये जी परीक्षा आहे, परीक्षेमध्ये किंवा परीक्षेच्या नंतर मार्किंग सिस्टम मध्ये काय काय बदल आहेत तर नवीन निकाल जो आहे ना त्याच्यामध्ये काय ऍड करण्यात आले, ग्रेडिंग सिस्टम पद्धत काय केलेली आहे, अपडेट करण्यात आली किंवा लागू करण्यात आलेली आहे. त्यात कमी टक्केवारीच्या विद्यार्थ्यांना प्रमोशन पॉलिसी काय, आता ह्याच्यामध्ये ग्रेडिंग सिस्टम नवीन आहे आणि प्रमोशन पॉलिसी सुद्धा नवीन आहे. त्यानंतर मूल्यमापनामध्ये सुद्धा यावर्षी बदल काय, हे खूप महत्वाची अपडेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर जिथं समजलं नाही तिथं विचारा, कमेंट करा, तुमच्या कमेंटचं लगेच उत्तर देण्यात येईल. तर ते बघूयात एक टप्प्याटप्प्याने की कशाला काय म्हणतात आणि त्याचा काय अर्थ आहे. तर ग्रेडिंग सिस्टम जी आहे तर ती यावर्षीपासूनच चालू करण्यात आली. याच्या अगोदर असं नव्हतं. तुमचं जे मार्क मेमो आहे, तुमचं जे गुणपत्रक आहे, त्या गुणपत्रकावरती तुम्हाला डायरेक्टली काय येत होते, मार्क्स येत होते इथं कोपऱ्यामध्ये. पण आता तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या गुणपत्रिकेवरती येणार आहे. म्हणजे डिस्टिंक्शन जर असेल तर 75% किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिस्टिंक्शन येणार आहे. मार्कशीटवर म्हणतो तुमचे जे मार्क मेमो आहे किंवा तुमचं जे गुणपत्रक आहे त्या गुणपत्रकावरती समजा अगोदर 75% किंवा 70%, 77% असे यायचे डायरेक्टली तुमचं कॅल्क्युलेशन होऊन. पण यावर्षी असंच याच्यासोबतच काय येणार आहे, तुम्ही कोणत्या ग्रेडमध्ये आहे तुमचं ग्रेडिंगमध्ये तर त्याचं डिस्टिंक्शन असेल, फर्स्ट क्लास असेल, सेकंड डिव्हिजन असेल तर याची सुद्धा तुम्हाला या पेपरवरती तुमचं पेज जे आहे गुणपत्रक तर त्याच्यावरती इन्फॉर्मेशन येणार आहे आणि ती महत्वाची आहे. काय म्हटलं की हे बघा, डिस्टिंक्शन कशासाठी डिस्टिंक्शन आहे, किती टक्के पाहिजे, 75% किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे मार्क पडलेले आहेत त्यांच्यासाठी काय तर डिस्टिंक्शन असं लिहून येणार आहे. पुढं 60% पेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी, 60% किंवा त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 60% पर्यंत काय ते त्याला म्हणतो आपण फर्स्ट डिव्हिजन, 60% ते 75% पर्यंत. ओके, पुढं आहे 45% ते 59%. परत एकदा सांगतो, डिस्टिंक्शन जे आहे 75% जास्त लोकांसाठी लागू आहे. त्याच्यानंतर फर्स्ट डिव्हिजन जे आहे ते 60% ते 74%च्या टक्केवारी असणाऱ्या लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सॉरी, तर ते काय असणार आहे, फर्स्ट क्लास असणार आहे. त्यानंतर सेकंड डिव्हिजन जे आहे ते 45% ते 59% पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मार्क मेमोवरती येणार. आता ह्याचा फायदा काय पुढे सांगतो ते. तर पास ग्रेड जे आहे तर ते पास ग्रेड कशासाठी असणार आहे, पास ग्रेड कोणासाठी लिहून येईल, कोणत्या विद्यार्थ्यांसाठी, 35% ते 44% ज्यांना पडलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी पास ग्रेड म्हणून त्यांच्या मार्क मेमोवरती लिहून येणार आहे. ठीक आहे, आणि लास्ट येतं तुमचं 35% पेक्षा कमी. आता 35% कमी काय असणार आहे, फेलच असणार आहे. मग त्याच्यामुळे त्याच्यावर काय लिहून येणार, फेल लिहून येणार. मार्क मेमोवरती तुमच्या काय लिहून येणार आहे, फेल अशा पद्धतीनं लिहून येणार आहे. 35% पेक्षा कमी मार्क असतील तर. आता हे तुमची नवीन ग्रेडिंग सिस्टम पद्धत आहे. तर ह्याचा फायदा काय तर तुम्हाला तुमचं कॉलेजचं ज्यावेळेस सिलेक्शन करता 11वीला त्यावेळेस तुम्हाला ह्याची काय होणार आहे, हेल्प होणार आहे. डिस्टिंक्शनवाले ह्या कॉलेजला जातील, फर्स्ट क्लासवाले त्या कॉलेजमध्ये असतील किंवा सेकंड क्लासवाले XYZ कॉलेजमध्ये असतील. अशा पद्धतीने तुम्हाला 11वीत ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता त्यावेळेस ह्याची गरज पडणार आहे. हे झालं तुमचं फर्स्ट ग्रेडिंग सिस्टम पद्धत. दुसरं आहे त्याच्यामध्ये महत्वाची अपडेट म्हणजे प्रमोशन रूल. हे 2 खूप खूप महत्वाचे रूल्स आहेत. तुम्हाला माहिती पाहिजे, निकाल लागल्यानंतर तुम्ही तुमची जी माहिती तुम्हाला सरकारने किंवा बोर्डाने दिलेली आहे तर त्याचा तुम्हाला फायदा घेता आला पाहिजे. ठीक आहे, इथं चुकून जरा आयुष्य झालेलं आहे तर परीक्षा असं असणार आहे. पुढे प्रमोशन रूल किंवा प्रमोशन पॉलिसी काय आहे तर ती प्रमोशन पॉलिसी नीट समजून घ्या. तर 20 ते 35% गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळेल, म्हणजे 35% कमी ज्या विद्यार्थ्यांना गुण आहेत तेही कशा 35 ते 20 म्हणजेच 20 ते 35% गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत त्याच विद्यार्थ्यांसाठी ही काय लागू आहे, प्रमोशन पॉलिसी लागू आहे. आता व्यवस्थित समजून घ्या प्रमोशन पॉलिसी काय असते. 20 ते 35% जर गुण असतील एखाद्या विद्यार्थ्याला तर त्याला ही पॉलिसी लागू होते. आणि ते विद्यार्थी काय करू शकतो, 10वी मध्ये एखादा जर पेपर तुमचा बॅक राहिलेला असेल म्हणजे नापास झाला असेल, तुम्ही समजा तुमचं मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही फेल झालेला आहे तर हे मॅथमॅटिक्सचे 2 पेपर तुम्हाला तुमची 11वी करत असतानाच काय करता येतात, परीक्षा तुम्हाला देता येतात. म्हणजे 11वी ही तुमची एक साईडला चालू असणार आणि तुमचं मॅथमॅटिक्सचे 2 पेपर जे आहेत ते सुद्धा तुम्हाला देता येतात. ह्यालाच म्हणतो आपण प्रमोशन पॉलिसी. म्हणजे जे विद्यार्थी नापास झालेत त्यांच्या 11वीच्या परीक्षेसोबत त्यांनी 10वीचे जे मार्क त्यांचे गेलेले आहेत, 10वीचे जे विषय त्यांचे गेलेले आहेत, फेल झालेले आहेत
ते विषय सुद्धा ते एकाच वेळेस काढू शकता. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्ही इकडं 11th पास करू शकता आणि तिकडं 10th मधले जे तुमचे सब्जेक्ट फेल झाले, तुम्ही ज्या सब्जेक्टमध्ये फेल झाले ते सब्जेक्टमध्ये परीक्षा देऊ शकता. ठीक आहे. ह्याचं कारण काय हे करण्याचं, तर ते विद्यार्थ्यांचं जे आहे ते वर्ष वाया जाऊ नये आणि एखादा विद्यार्थी नापास झाला तर तो शिक्षणापासून पुढे वंचित राहतो, त्याचा माइंडसेट चेंज होतो शिक्षणाच्या बाबतीत. त्याच्यामुळं सरकारने बोर्डाने निर्णय घेतलेला आहे की विद्यार्थ्यांना जर नापास झाला तर तो त्याला 10वीची परीक्षा देता येते, विषय गेलेले, आणि तिकडे 11वीलाही त्याला ऍडमिशन करता येतं. ठीक आहे. हे झालं तुमचं. आता पुढचं आहे तर गणित आणि विज्ञानाबद्दल काय केलं आहे त्यांनी की गणित आणि विज्ञान जे विषय आहेत तर त्याच्यापैकी कुठलाही एक विषय काय असणार आहे, पेपर विषयाचा पेपर तो थोडासा ते अवघड काढायला जाणार आहे, म्हणजे अवघड निघणार आहे, काठिण्य पातळी त्याची वाढणार आहे. कारण भविष्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील किंवा अजून कुठले तरी कॉम्पिटिशन फील्ड्स असतील, त्या फील्ड्समध्ये आपली मुलं कॉम्पिट करावं, चांगल्या पद्धतीने त्यांचा अभ्यास व्हावा याच ठिकाणी. म्हणून या दोन्हीपैकी एक पेपर काय केलं आहे त्यांनी, अवघड ठेवण्याचा, बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न केला. आता पेपर चेकिंग सुद्धा खूप काटेकोरपणे होणार आहे यावर्षी. 4 टप्प्यामध्ये पेपर चेक होणार आहे, ते पुढे सांगतोच. त्याच्यामध्ये पेपर आता हे 10 मिनिट कशासाठी देणार आहे, तुमच्या परीक्षेचं जो टायमिंग आहे 3 तास, तर ते 3 तासाला सोडून दुसरे 10 मिनिट तुम्हाला एक्स्ट्रा देण्यात आहे. ते कशासाठी, पेपर वाटण्यासाठी किंवा सप्लिमेंट देणे घेण्यासाठी, पुढं कशासाठी अजून, तर परीक्षेमध्ये जे ताणतणाव येतो की कमी वेळ राहिला, त्याच्यामध्ये धांदरगाई होती मुलांची, त्यासाठी त्याला 10 मिनिट एक्स्ट्रा देण्यात आलेले आहे. पर्यवेक्षक असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी, दोघांसाठी ही काय असणार आहे, फायदेशीर असणार आहे. हे झालं तिसरं. आणि आता सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट आहे तर ती म्हणजे भाषा विषयाच्या बाबतीत जी आहे, तर भाषा विषयामध्ये आतापर्यंत तुम्हाला लेखी परीक्षेत 80 पैकी फक्त कितीही चांगला पेपर लिहिला तर 77, 75 अशा पद्धतीचं मार्क पडायचे. पण आता लेखी परीक्षेमध्ये भाषा विषयामध्ये 80 पैकी तुम्हाला 80 मार्क देण्याचा काय केलेलं आहे, बोर्डाने ठरवलेलं आहे. म्हणजे 20 पैकी तुमचे 20 गुण, इकडं 20 पैकी 20 गुण तुमचे प्रॅक्टिकलचे आणि इकडं 80 पैकी 80. म्हणजे तुम्हाला जसं मॅथ, सायन्स आणि SST मध्ये जसं आउट ऑफ मार्क पडायचे, तसंच सेम टू सेम तुम्हाला आता भाषा विषयांमध्ये यावर्षीपासून काय होणार आहे, आउट ऑफ मार्क देण्याचा प्रयत्न होणार आहे. उदाहरणार्थ तुमचे विषय कोणते, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. हे झालं तुमचं भाषा विषयाच्या बाबतीत. एकदम महत्त्वाची अपडेट होती. व्यवस्थित आजपर्यंत तुम्हाला मार्क पडत नव्हते, आता तुम्हाला आउट ऑफ मार्क पडायला चान्सेस आहेत या विषयांमध्ये. ठीक आहे. आता लास्ट जे आहे तुमचं मूल्यमापन, अगोदर म्हटलं तुम्हाला पेपर तपासणी खूप काटेकोरपणे होणार आहे. 4 टप्प्यामध्ये पेपर चेक केला जाणार आहे. याचं कारण आहे की पेपर तपासणीमध्ये पारदर्शकता वाढावी, ट्रान्सपरन्सी डेव्हलप व्हावी, ट्रान्सपरन्सी इम्प्रूव्ह व्हावी, याच्यासाठीच काय केलेलं आहे, या अशा पद्धतीचे तुम्हाला या वर्षीपासून नियम चालू करण्यात आलेले आहेत. हे होती 10वी बोर्ड 2026चा जो निकाल आहे किंवा पेपर तपासणी आहे किंवा मूल्यांकन आहे, ह्याच्या बाबतीमध्ये मग सगळ्यात मोठी अपडेट होती, महत्त्वाची अपडेट होती. अगोदरच आलेली आहे खूप दिवसांपूर्वी, त्यामुळे मी थोडं शेअर करावं म्हटलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नालंदा कोचिंग क्लासेस हे तुमच्यासाठीच आहे. चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.